नमस्ते. तर आज खूप दिवसानंतर ॲक्च्युली खूप मला वाटतं 1 महिना झाला मी व्लॉग वगैरे काही अपलोड नाही केला. का तर तुम्हाला कोण आयफोन यूज करत असेल तर माहीत असेल स्टोरेजचा किती प्रॉब्लेम असतो ते. माझं स्टोरेज एवढं फुल झालं होतं की एक फोटोसुद्धा निघत नव्हता. तर त्याच्यामुळे मी व्लॉग वगैरे काहीच नाही अपलोड केलेला आणि तेवढा टाईम पण नव्हता डिलीट वगैरे करावं. आम्ही गोव्याला गेलो होतो फिरायला आणि तिथे मी एवढे व्हिडिओ शूट केले की सगळे पूर्ण स्टोरेज फुल झालं होतं. तर आत्ता कुठं ते थोडं थोडं कमी करत आणलेले आणि हे पहा आम्ही जेव्हा गोव्याला गेलो होतो तेव्हा मी जे व्हिडिओ शूट करून ठेवले होते ते आत्ता मी पोस्ट करते. तुम्हाला ओळखलं का हे विमानतळ कोणतं आहे ते? तर हे लोहगावचं विमानतळ आहे. कोण पुण्यामध्ये असतील पाहतील व्हिडिओ तर त्यांना समजलं असेल. ॲक्च्युली स्टारबक्सची कॉफी आहे ना मी पहिल्यांदाच ट्राय केली होती. पण मला ना सर्दी थोडी होती त्याच्यामुळे मला एवढी त्याची काही टेस्ट नाही लागली. पण थोडीफार छान लागत होती. पण मला असं वाटलं की या कॉफीपेक्षा मी जी घरी बनवते ना ती मला छान वाटते. काय माहीत म्हणजे एखाद्या वेळी ब्रँडने सुद्धा लोकांना चव लागत असेल मला माहीत नाही त्याचं. तर आम्ही आकाशा एअरलाईननी प्रवास केला होता. तिकीट हे आधीच बुक केलं होतं 2 आय थिंक 3 दिवस आधी तिकीट बुक केलं होतं. त्याच्यामुळे थोडं कॉस्टली पडलं होतं. जर तुम्हाला कोणाला जायचं असेल विमानाने तर फ्लाईटचं तिकीट आधी तुम्ही कमीत कमी 15 दिवस जरी बुक केलं ना तरी ते स्वस्त पडतं. पण आमचे थोडे एक्स्ट्राच पैसे गेले का तर अचानक प्लॅनिंग केलं होतं. समय पर उड़ान भरने के लिए आपसे निवेदन है कि आप अपना सामान ऊपरी सामान कक्ष में या अपने सामने वाली कुर्सी के नीचे रखें और शीघ्र अपने स्थान पर बैठ जाएं। इससे बाकी यात्रियों को आगे बढ़ने में सुविधा आणि मेन म्हणजे मला ना विंडो सीट पाहिजे होती. तर माझ्या मिस्टरांना बसायचं होतं पण मी त्यांना बसूच नाही दिलं आणि मी बसले. कारण खूप छान वाटतं जेव्हा आपण विंडोमधून खाली बघतो कारण एक्साइटमेंट असतेच ना की वरून खालचं नदी किंवा घर किंवा म्हणजे जे बाकीच्या गोष्टी आहेत ते कसे दिसत असतील. तर खूप छान एक्सपिरियन्स होता. आम्ही लोहगाव विमानतळ आहे ना तिथून आय थिंक 4 वाजता निघालो होतो आणि 1.5 तासाची तर फ्लाईट होती म्हणजे जवळच आहे तसं. हे एक तर पॅम्पलेट होतं त्याच्यामध्ये इन्स्ट्रक्शन्स वगैरे लिहिल्या होत्या ते एअरबॅग वगैरे कशी यूज करायची किंवा काय ते इमर्जन्सीमध्ये इमर्जन्सी डोअर वगैरे कुठे असतो ते सर्व त्याच्यामध्ये लिहिलं होतं. मेन म्हणजे मला हीच गोष्ट दाखवायची होती की जेव्हा आपल्या इथे अंधार असतो खाली ढगांच्या खाली तेव्हा ढगांच्या वरती सूर्य असा दिसतो म्हणजे किती फरक आहे ना जेव्हा खाली अंधार असतो तेव्हा बघा ना वरती तरी उजेड असतो. ही गोष्ट आत्ता मला माहीत पडली. आणि विमानाचं स्पीड म्हणजे फ्लाईटचं स्पीड एवढं जास्त असतं ना पण जेव्हा ढगांच्यावर जातो ना आपण तेव्हा असं वाटतं ते एका जागेवरती स्टेबल आहे की काय. पण त्याचं स्पीड ॲक्च्युली तेव्हा माहीत पडतं जेव्हा ते खाली ग्राउंडला येतं तेव्हा त्याच्यात ते चाकांच्या आवाजावरून वगैरे त्याचं स्पीड माहीत पडतं. आणि हे गोव्याचं विमानतळ आहे. नाव नाही माझं एवढं लक्षामध्ये पण खूप मस्त तिथं एवढे छान झाडी वगैरे होती ना खूप छान वाटत होतं. उतरल्या हा सीन दिसला. हां तुम्हाला एक गोष्ट सांगायची राहिली
की फ्लाईटमध्ये जे पाणीपुरी वगैरे आपण खातो एवढी कॉस्टली, म्हणजे जे सँडविच वगैरे असते त्याची एवढी बापरे किंमत एवढी असते ना, माहीत नाही नक्की चार्जेस कशाचे लावतात, पण खायची सोयच नाही बाबा. आणि हा सीन आहे ना पहाटेचा होता, म्हणजे एक्झॅक्टली समुद्राच्या साईडलाच घेतली होती रूम, त्याच्यामुळे दरवाजा ओपन केला ना की हा सीन एवढं छान वाटत होतं, म्हणजे हा एक्सपिरियन्स ना शब्दामध्ये काउंटच करू शकत नाही. तुम्हाला कोणाला माहिती आहे का हा बीच कोणता आहे, ते माहीत असेल तर कमेंटमध्ये सांगा. आणि ना आमच्या साईडला जी रूम होती ना ती फॉरेनर लोकांची होती, एक कपल होतं. तर आपल्या इथं कसं असतं, समजा साईडला कोण आपल्या साईडचे लोक असतील तर बघणार कोण आहे साईडला, कसे आहेत लोक. पण ती लोक एवढी छान असतात ना, म्हणजे मी स्वतःहून त्यांच्यासोबत नाही बोलली, पण नेक्स्ट टाईम जेव्हा ती माझ्यासमोरून येऊन गेली ना, ते स्वतःहून बोलते हाय. हा नाईटचा व्ह्यू होता, अनकाउंटेबल, एवढं भारी वाटत होतं ना. आणखी एक चर्च आहे, इथं एक बॉडी आहे ती 400 वर्षापासून एका काचेमध्ये बंद ठेवलेली आहे. म्हणजे तुम्ही विचार करू शकता त्याची कंडिशन आता सध्या काय असेल, पण ती बॉडी तिथं मला दिसली सुद्धा. म्हणजे एक काचेची पेटी आहे, त्याच्यामध्ये ती बॉडी ठेवलेली आहे एकदम जपून 400 वर्षापासून. आणि जर 10 वर्षाला ती बॉडी बाहेर काढतात. तर आम्ही ज्या दिवशी गेलेलो, म्हणजे लास्ट मंथमध्ये आम्ही गेलो होतो, तेव्हा 23 तारखेला ती बॉडी बाहेर काढणार होते. तर तिथं पूर्ण नाही का असं स्ट्रक्चर वगैरे सगळं बाहेर असं बांधायची तयारी सुरू होती. तर तीच म्हणजे पूर्ण जगामध्ये तीच अशी एक बॉडी आहे की जी खूप वर्षापासूनची आहे, पण ती अजूनही त्यांनी व्यवस्थित ठेवलेली आहे. आणि हो, जर तुम्हाला कोणाला जायचं असेल ना त्या साईडला फिरायला, तर ड्रेस काय तुम्हाला जे सामान लागेल, वन पीस वगैरे, ते इथूनच घेऊन जा. एवढं कॉस्टली आहे ना, मी मूर्खपणा केला की मी इथून नाही घेऊन गेले, म्हटलं चला तिथं आपण परचेस करूया. पण इथं जो वन पीस आपण तुळशीबागेमध्ये वगैरे घेतो 300 रुपयाला किंवा 400 रुपयाला, त्याची MRP तिथं डबल असते. त्याच्यामुळं काय घ्यायचं असेल ना तर इथूनच घेऊन जा शक्यतो. माझ्या मिस्टरांनी तर काय फुल ताव मारला होता फिश वगैरे, त्यांना ते खूप आवडतात. पण मी नॉनव्हेज सोडलेलं आहे सध्या तरी, सो मी जास्त नाही काय खाल्लं. मला जे व्हेजमध्ये भेटलं तेच मी ट्राय केलं. हे माझ्या पिऊसाठी खेळणं घेतलं होतं. हे जे आपल्याकडे 30 रुपयाला भेटतं तुळशीबागेमध्ये, ते त्याची किंमत तिथं 100 रुपये होती. पण तिथली आठवण म्हणून तिला मी घेतलं. आणि हे मॅग्नेट घेतलं होतं फ्रीजवरती लावण्यासाठी, 2 घेतले होते असे मॅग्नेट मी. तर त्यातलं हे जे मॅग्नेट आहे मला ते एका ठिकाणी 100 रुपयाला सांगितलं, एका ठिकाणी 150 रुपयाला सांगितलं. म्हणजे जागेचा पण किती डिफरन्स असतो ना. इथं आम्ही बोटिंग केलं, डॉल्फिन राईड वगैरे पाहिली. मेन म्हणजे गोव्याचं जेल जे आहे ना ते इथं ह्या बीचच्या म्हणजे ह्या समुद्राच्या आतमध्ये जे दिसतात ना तिथे आहे ते जेल. मग मला असं फील झालं की जर जेल एवढं चांगलं असेल तर रोज गुन्हा करू वाटेल नाही का, जेलमधून मस्त समुद्र वगैरे पाहायचा विंडोमधून. इथून अगोडा फोर्ट वगैरे दिसतो. तुम्हाला माहिती आहे का हा बीच कोणता आहे ते? बरेच बीच आम्ही ट्राय केले, कारण तिथे मेन म्हणजे तुम्हाला जर तिथून फिरायचं असेल ना गोव्यामध्ये, तर तिथं रेंटवरती ॲक्टिवा वगैरे भेटतात आपल्याला, स्कूटी वगैरे भेटते. रेंट काय आय थिंक मला वाटते त्याचं 500 का काहीतरी रेंट होता. पण आणि पेट्रोल मेन म्हणजे आपलं असतं ते, त्याच्यामुळं काय आपण पाहिजे तेवढं फिरू शकतो. हे बघा, हे गोव्याचं जेल आहे नाही का? तुम्हाला नाही का वाटणार सांगा बरं, गुन्हा करावा इथं राहावं म्हणून? मला तर खूप छान वाटलेलं असं ठिकाण राहायला. इथे एक बंगलो आहे जे हावाला, तर तो डायमंड एक व्यापारी आहे त्याचा तो बंगलो आहे. तो इथं नसतो, मुंबईमध्ये असतो. पण ही पूर्ण प्रॉपर्टी त्याची आहे. म्हणजे काय सीन यार, खरं लक पाहिजे अशा ठिकाणी घर स्वतःचं असायला. हे पूर्ण जे दिसतंय ना ते त्याचं आहे. तिथं गार्डन वगैरे सगळं आहे. नाव लुक ॲट दिस पॉइंट, वाव, जस्ट वाव. म्हणजे किती छान वाटतंय, म्हणजे नेचर आणि त्याच्या साईडला आहे असं क्लायमेट.
आणि इथं खास आम्ही ना सनसेट पाहण्यासाठी गेलो होतो. खूप जास्त गर्दी होती, पण एक्सपिरियन्स खूप छान वाटला इथं. म्हणजे खूप छान वाटत होतं जेव्हा सनसेट सीन दिसत होतं ना समुद्राच्या साईडला. ते समोर जे फॉरेनर कपल दिसते ना, खूप क्यूट होतं. त्याची वाईफ त्याला खूप इरिटेट करत होती फोटो काढण्यासाठी, पण तो तिचे जसे पाहिजे तसे फोटो काढत होता. नाहीतर आपल्याकडे जे नवरे असतात एक फोटो काढ म्हटलं की तोंड वाकडं करतात लगेच. बरं, मला कोणी सांगू शकेल का इथं नक्की कोणत्या मूवीचं शूटिंग झालं आहे ते? नीट बघा हा सीन आणि मला कमेंटमध्ये सांगा. जाऊ दे, मीच सांगते. तर लव यू जिंदगी शाहरुख खानचा मूवी बघितला असेल ना, त्याच्यामध्ये त्याचं शूटिंग इथे झालेलं आहे. आणि हे कोणाला माहिती आहे का, एवढे आकाशकंदील लावले होते जवळजवळ ना 5 किलोमीटर अंतरावरती. अशा आकाशकंदील ते रस्त्याच्या दोन्ही साईडला लावले होते. आय थिंक तिथे काहीतरी फंक्शन वगैरे असेल, तर त्याच्यासाठी लावले होते. मला माहीत नाही, आम्ही विचारलं पण नाही, कारण आमची जायची तयारी चालली होती. आम्ही तिथे 3 दिवस होतो, पण जाताना हा सीन दिसला. किती छान छान आहेत ना आकाशकंदील. सेम असं मी एकदा पुण्यामध्ये हडपसर इथं पाहिलं होतं, पण तिथे एवढे नव्हते लावले. पण इथे माहीत नाही, किती छान वाटते ना, बघा ना.